स्वागत करता हूं मैं ओमराज सरदार आप सभी का आवाज़ इंडिया के उसी बहुचर्चित शो में जिसका नाम है आवाज़ आपकी। दोस्तों, इस वक्त आप मेरे पीछे एक ये बहुत बड़ी पहाड़ी देख रहे हैं। ये पहाड़ी किसी पत्थरों से बनी हुई नहीं है, बल्कि नागपुर का ये सारा कचरा है। हर दिन हम लोग जो भी कचरा फेंकते हैं वो कचरा सारा यहाँ आकर डंप होता है और इसी डंपिंग यार्ड से सटा हुआ ये एरिया है जिसे तुलसी नगर कहा जाता है। वैसे देखा जाए तो इस डंपिंग यार्ड के इर्द गिर्द में लोगों ने रहना ही नहीं चाहिए, लेकिन स्थिति ऐसी है कि लोगों के पास उतने पैसे नहीं है कि शहर में कहीं और पे वो अपना घर बसा सके। उस वजह से लोगों को यहाँ पर रहना पड़ रहा है। ये सारी गंदगी आप देख सकते हैं। क्या वाकई में ये परिसर इंसानों के रहने लायक है? बहुत बड़ा सवाल है ये। जिस स्थिति में एक जानवर नहीं रह सकता है, उस स्थिति में इंसानों को रहना पड़ रहा है। महानगर पालिका का क्षेत्र है, महानगर पालिका का एरिया है। एक छोड़ के यहाँ पर 4-4 नगर सेवक हुआ करते थे। इस क्षेत्र के जो आमदार है, जिसे हम लोग विधायक कहते हैं, वो विधायक भी यहीं पास में रहते हैं। उन्हीं का विधायक का ये एरिया और ये हालत ऐसी है। ये सारे लोग मच्छर और न जाने किस तरह की बीमारियाँ यहाँ पर प्रवृत्ति होगी। इन सारी चीज़ों के बीच में जो इंसानों को रहना पड़ रहा है, उन इंसानों से हम लोग बातचीत करने की कोशिश करेंगे। उनको पूछेंगे हम लोग क्या स्थिति है, कैसे रहते हैं वो लोग और किस तरीके से महानगर पालिका इनके ऊपर क्या ध्यान देती है। आइए इनसे बातचीत करके जानते हैं। मध्ये आम्ही तुलसीनगर भांडेवाडीमध्ये राहतो। आमच्या एरियामध्ये खूप गंदगी पसरलेली आहे आणि आमचे मुलं लहान मुलं इथे राहतात। पूर्ण मच्छर वगैरे, पूर्ण हे दारिद्र्य लोक येऊ इकडे पूर्ण पाणी वगैरे फेकत आहेत। काहीच म्हणजे कोणाला काहीच रोकटोक वगैरे काहीच नाही आहे। अगर म्हटलं तर ते मुजोरीपणा करतात। मेंबर नगरसेवक कोई आते नहीं बोलने देखने के लिए। वोटिंगच्या वेळेस सर्व नगरसेवक वगैरे येतात आणि मग वोटिंग झाली की एकही मेंबर, एकही नगरसेवक, कोणी सदस्य त्यांचा कोणीही ढुकून इकडे पाहत नाही ना। आमच्या एरियामध्ये गटर लाईन आहे ना काही आहे, रोड पण व्यवस्थित नाही आहे, काहीच सुविधा नाही आहे ना, पाईपलाईन आहे, काहीच सुविधा नाही। आप लोगों ने ये परिसर में प्लॉट कब खरीदे हैं? 20-25 वर्ष झाले आम्हाला। आप 25 साल से यहाँ पर रह रहे हैं। 25 साल में नळ लाईन पण आताच आलेली आहे। 25 पेक्षा जास्तच वर्ष झाले आणि नळ लाईन पण आताच आलेली आहे। अच्छा, 25 वर्षात काय म्हणजे विकास काय झाला परिसराचा? काहीच नाही, जे आहे तेच आहे। जे आहे जास्त गंदगी येऊन गेली आहे। आणखी हो पहिले नाही राहत होतं। इतकी गंदगी पहिले नव्हती पण आता जास्त गंदगी आली आमच्या एरियामध्ये। म्हणजे दिवसेंदिवस विकास बाथरूमचे पाणी वगैरे सगळे इकडे दिवस विकास व्हायचा तर विकास नाही होत आहे, अधोगती होत आहे आणि कचरा जास्त येत आहे आणि गटर लाईनने पाण्याची सुविधा आलीच नाही अजिबात। कारण की मेंबर नगरसेवक होटिंगच्याच वेळेस येतात, बाकी टायमात इकडल्या वस्तीत येऊनच नाही पाहत। काही लोक मरतात का, वाचते जिवंत आहेत का नाही आहेत, गंदगी आहे का नाही आहे, त्यांच्या मुलाला त्रास आहे की नाही आहे, कोणाच्या घरात पाणी घुसते की नाही घुसत, हे काही पाहत नाही ते लोक। फक्त होटिंग करायच्या वेळेस ते इकडे येतात एरियामध्ये आणि एरियामधून होटिंग करून घेऊन गेले का दुसऱ्यांदा फिरून पाहतच नाही ते। आणि एवढी गंदगी चालू झाली आहे त्याच्यामुळे कुणाला मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू सर्व हे बिमाऱ्या वारंवार होतच राहतात। आमच्या एरियामध्ये असं हे केलंय नगरसेवक नाही आले, नगरपालिका नाही पाणी आले। तुंबलेलं आहे, याच्यावर शेवाळ वगैरे निर्माण झालेली आहे, हे पावसाळ्याचं पाणी आहे की लोकांचं वापराचं? नाही, पावसाळ्याचं पाणी आहे, लोकांच्या वापराचं पाणी नाही आहे। वापरीचं पाणी इकडेच येत आहे, गटर लाईन नाही असल्या कारणाने सर्व तिकडल्यापासून त्या वापरीचं आणि पावसाचं पाणी इथेच जमा होतात आणि इथूनच इकडे जातात, तर आमच्याच इकडे हे त्रास होतात। असं आहे इकडे या सर्व संबंधित गोष्टी तुम्ही कधी तक्रार वगैरे करण्याचा प्रयत्न केला? केला आहे आम्ही 3-4दा। मी 1-2दा नगरसेवकाकडे गेले होते, कोणते भाऊ मेसरामजीकडे गेले, कोटीन मॅडमकडे गेले, पण त्यांनी काही नाही केलं। पाहिलं आणि ते म्हणतात का तुम्ही सुविधा नाही आहे, डेव्हलपमेंट चार्ज नाही भरल्या, हे नाही केलं, ते नाही केलं, तर आम्हाला माहीतच नसल्या कारण आम्ही कुठे जाऊन भरायला? तुमच्या एरियामध्ये येतो, येत नाही, काही सुविधा करण्याची हे नाही आहे। तिकडे काही कृष्णा खोपडेच्या ऑफिसमध्ये काही येणार नाही आहे असे म्हणत आहेत। नाही सुविधा काही बाकी याच्यात नाही आहे। आता नळाची सुविधा झाली आहे 2 वर्ष झाले ह्या कारणाने, कारण की नाही का ते पाण्याचे मतलब हे येतात ना टॅक्स, ते जाण्यासाठी, बाकी कायच्यासाठी येत नाही इकडे। म्हणजे फक्त टॅक्स घ्यायला इथे येतात। हो, बाकी हे गटर लाईनची सुविधा अजूनही होणार नाही म्हणतात की का नगरसेवकाचा टेंडर येईल तेव्हापर्यंत हा टेंडर पास नाही होईल तेव्हापर्यंत गटर लाईन येणार नाही म्हणते। तुम्ही हे असेच करा म्हणते। मग आता एकीकडे केंद्र सरकारचा एक प्रोजेक्ट होता प्रत्येक घराघरात शौचालयाचं, त्या संबंधित इथे परिसरात किती लोकांना शौचालय कोणालाच नाही मिळालं नाही। ही वाली योजना आमच्या एरियात आलीच नाही अजिबात आणि कोणाच्याच कानापर्यंत आलेली नाही।
मग शौचालय तुम्ही स्वतः बांधलेलं आहे की तुम्हाला बाहेर जावं आम्ही लागतं? स्वतः बांधलेला आहे. स्वतः बांधलेलं आहे. आपल्या मेहनत मजुरी करून लोक आपापल्या पैशाने थोडा थोडा बनवून राहतात आणि करतात ते. हे इथून तिथपासून ते इथपर्यंत पूर्ण भरण माझ्या हस्बंडने टाकलेलं आहे. एकही लोकांनी सपोर्ट नाही केलेला आहे. 1 रुपयाचा काहीच सपोर्ट नाही दिलेला आधी आहे. तुमच्या आम्हाला यार्डाच्या साधनासाठी लोकं ते म्हणतात टाकलेलं तुम्हाला आहे. गरज आहे तर तुम्ही टाका. आम्ही का करणार? आम्हाला थोडी ना गरज आहे. लोकांना म्हणतो इथं पाणी नको टाका तर तुम्ही आपलं पहिलं बंद करा म्हणते, मग आम्ही बंद करून म्हणते. असे आहेत लोक इथले पण. पाणी निघायला जागाच नाही मुळात. तुम्ही काहीतरी बोलणार होता. किती पाणी निघाल जागा नाही. पाण्याचा खूपच त्रास आहे आमच्या आम्हाला. इकडे चालत तुम्ही पाणी अजिबात असं पास होत नाही आणि मच्छर वगैरे खूप मलेरिया आहे ते सर्व अशी दलिद्री फैलली आहे इथे. धुराची गाडी वगैरे किंवा फवारणी नाही नाही कधीच नाही कधीच काही नाही नाही, काही येतच नाही ते कधी. ते पण कंप्लेंट वगैरे नाही येत. केली, फोर्स केलं. एखादी वेळेस येते. एखादी वेळेस येतात म्हणजे ते. आता साधारणतः तुम्हाला इथे येऊन किती वर्ष झालेत? आम्हाला तर आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले पण 10 वर्षात कधीदा फवारणी झाली? 1-2दा बघितलं मी त्याच्यानंतर बघितलंच नाही. बघितलंच नाही. म्हणजे आली कधी आलीच गाडी तर एक गल्ली सोडते दुसरी गल्ली आणि असं वगैरे करते. गल्ल्या सोडत जाते. आता सरळवाली रस्ता घ्या. म्हणजे डांबरीकरण आहे ना मेन रोड, तिथं मेन रोड आहे ना जाते ना, हे जो आजूबाजूला येतच नाही गाडी फवारायची. पाणी ज्याला जागाच नाही आहे, मुलाले डेंगू होतात, काही ताप वगैरे, बारिश भर पूर्ण नाही का सगळ्याच घरी लेकरं पडून राहतात ना, मोठे वगैरे आता सगळे. मी 2-3 दिवस तापानच होतो. मग आमच्या गल्लीमध्ये चाला आताही पाणी आहे पूर्ण घराच्या समोर. गाड्या नाही निघू शकत. इतकं गाड्या नाही निघत, काही नाही निघत. जाऊ नाही शकत इथून आपण. घराच्या आतमध्ये पाणी घुसतं आमच्यावाला जेव्हा म्हणजे मेन गोष्ट पाणी निघाले जागा नाही आहे. आणि या परिस्थितीमध्ये राहावं लागत आहे. आता का करू नका? काय झालं होतं तुम्हाला? तुम्ही आजारी पडले होते, काय झालं होतं? आजारी पडली होती. सर्दी शिरकुंबा धरून सण्या, खोकला धरून सण्या, अशी 2-4 दिवस झोपून राहिली. आज उठली मी थोडंसं आणलं खाल्लं मी इकडं चला म्हणलं तर आली की चला आमच्या गल्लीत चला पाहिली. नक्की 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 तुमच्या गल्लीत पण येऊ आम्ही. आमच्या गल्लीत येत आला. पाण्यातून जाता जाता बिसलांवरून पडली तर इथून टाके लागले. मग का तिची मुलगी नाही, मुलं नाहीत, कोणीच नाही. कोणी आणि नाही. आजूबाजूने घेतला गाडीवर आणि घेऊन नेले. गेला, तर इथून टाके लागले टाके लागले. त्या मावशीला. मग हे बरोबर आहे का? हे नेंबर लोक येत नाही आणि पायत नाही. मग आता हे पोरं बारं शाळेत जातात, मग कसं जावा त्या गल्लीतून सांगा? म्हाताऱ्या माणसानं कसं जावा? थरथर अंगपाय कापते. आज 80 वर्षाची वयी आहे. आता आपल्याच्यानं कोणाच्यानं चालणं नाही होत, आपल्याच्यानं बोलणं नाही होत. तुम्ही ढकलून दिल्या तर पडून जातो मी. मग आता करावं तर कसं करावा सांगा? या पल्ल्यानं हे ताप आलाय, मी तापांना हावं सांगा. मेसरांपर गेला मागं लॉकडाऊन मध्ये अच्छा. आमची सोय करून द्या बा. कसली सोय? सोय म्हणजे आता आम्हाला खावायला नाही तापेवायला नाही तर आम्ही गेला होती. चला बा आम्हाला काही नाही काही देतील बा, नेंबर लोक आहेत. आता ते का म्हणत का आम्हाजवळ काय नाही, तुम्हाला कंट्रोल 5 किलो होते का जी भले होते का 5 किलो ना सांगा? उभी राहा कंट्रोलची तो का मग चेड्डीवर आला जा म्हणे तुम्ही आपल्याला घरी म्हणे. मग हे बरोबर आहे का सांगा? हे नेंबर लोक बरोबर आहेत का? बाथरूमचं पाणी लघवी करते हे लोकांना. बाथरूमचं पाणी त्या विहिरीत जाते आणि हे झाडाचे पत्ते जाते. कुठे जाईन गंदगी? कुठे जाईन? आणि यायला तकलीफ आहे. यायला कोणती तकलीफ आहे? विहिरीपासून कोणाचे घर बांधायचे आहे, कोणा नळ आला नाही आला तर कुठचं पाणी वापरण नाही. मोठा येतं बोरिंग नाही काही. मग रोडाबद्दल बी बोलायची ह्या येते, पण माहिती का सगळेजण आपापल्या ह्याच्यानं बोलते. काय नाव तुमचं? सर्वे स्वतःबाई गावंडे. किती वर्षापासून राहता इथे? येते मी 30 वर्ष झाले. 30 वर्ष. 30 वर्ष. 30 वर्षात काय विकास झाला तुमच्या काहीच परिसरात? विकास नाही झाला, फक्त हे डांबर टाकलं एवढं. अच्छा, हे डांबर कधी पडणं? हे आपले देवीन भाऊ मेयर होते त्याच्या संग मी होती तेव्हा पडलं. तरीपासून एकही कार्यकर्ता माझ्या वस्तीला एक काम नाही करून राहिला. एकही कार्यकर्ता आम्ही करून देऊ म्हणतात. आमच्या गल्लीले आमच्या वस्तीला गटर लाईन नाही, आमच्या वस्तीला काही रस्त्याची सोय नाही, कोणतंही का आम्हाला कोणी पोसाले नाही. पण आम्हाला एवढं लॉकडाऊन गेलं, कोणती आमच्या परिस्थिती आम्हाला कोणी पोसायला नाही, तरी कोणी येऊन पाहत नाही. मी सांगून राहिली. पण आमच्या वस्तीचा आता विकास झाला पाहिजे आणि आमच्या वस्तीला गटर लाईन रोड बनले पाहिजे चांगले. मी सांगून राहिली. हे पाण्याची तकलीफ भोगणं होत नाही. त्या रोजी पोरगी मरून गेली असती एवढी मोठी. कोणाची? या घरची नाती. पुरं तोंड फुटलं पडली तो पाण्यात. दवाखान्यात न्यावं लागले धावत. 6 वर्षाची मुलगी. अशी परिस्थिती आमची खराब आहे या वस्तीला.
मग आम्ही कसं राहायचं बाबूजी सांगा आता. असं मी चांगल्यात बोलून राहिली पण उद्या बहुत कोणी कार्यकर्ता हे बोली त्या तोंडावर मारतो म्हणे थप्पा. आता तुला का केलास माझ्या वस्तीला. चार नगरसेवकाचा प्रभाग होता. का मेथराम हम्म. मेथराम तो बंटी कुकड्या थोडी नाही फेरून पाहत आणि ह्या मेथरामवर तर एवढूशी चड्डी घालून एवढूशी पण काय बोलता बाई का म्हणून राहिल्या बाई तर म्हणतो का म्हणून राहिल्या त्या घर जेवायला आलो पण तो खाल्या येत नाही. तो बैठकीत तो एक माणूस आहे त्याचा रामू नावाचा त्याला पुढं करते तर तो कोण होय नौकर. पण मालकानं बोललं पाहिजे का नाही साहेब. बरोबर. हा ज्या अर्थी मालिक आहे त्या मालकानं बोललं पाहिजे. बरोबर. हा माझं चुकत असं मला बोला आणि त्याला इथेच बोलणार मी त्याच्या तोंडात का तू किती वर्षापासून बंटी कुकड्याले म्हणे त्याचंही भेव नाही पडलं. तू किती वर्षापासून आलास माझ्या वस्तीला. 5 वर्ष झाले त्याच्या पोटावर लात मारली साले नाही आहे ना पेट्या बदलवून आणि त्याला पाडून दिला. देवीन मेर होतात आमची सोय होती. अर्ध्या रात्री जात होतात नाही पण आता एक नाही यात कुत्रा हे कुत्रे 4 जागचे 4 कुत्रे बनवले 4 जागचे जे 4 नगरसेवक होते ते 4 चारही नगरसेवक कुत्रे म्हणून राहिलो ना हे कुत्रे गेल्या 5 वर्षात. ते उशा वाट करीन ते ठेवा म्हणे ते येऊन राहिले का इकडे आता येऊन राहिले 5 वर्षात त्या नगरसेवकांनी काहीच नाही वस्तीत किती दा आलेत. काहीच नाही केलं ना आलेही नाही आले पण नाही. नाही आले बोला नको नाही आले आणि ये म्हणा एवढ्याले उरून पुरतं तुम्ही उभे राहा कवा आलास तर सांग इमानदारीनं. ठेव देवावर मारतीवर हात मी ठेव भडव्या तू काही आलास तर सांग मला येते हेच बोलणार. चौगाली हेच बोलणार बाबूजी. येथून जिल्ह्यातही जा ज्ञान तरी हेच बोलणार मी. का केव्हा आले आमच्या वस्तीला आलेच नाही अजून आलेच नाही. आता मतदान आलं त्या दिवशी 4-5 जण कोण आले परच्या दिवशी तिथुरी गेले. मी तेथे होतो कावा आई म्हणते मी म्हणलं मी वरकत नाही मला दिसत नाही चुपचाप बसलो होतो मी. जरासा त्याच्यात एखादा वरकीचा भेटून जाता तर त्याला रोखून जाण्याने आता तो पोरगा भेटला धरलोच ना तुमच्या सामने तसा एखादा भेटून जाता तर त्याला पकडलोच असतो तिथल्या लोकात गच्ची पर कोणीच नाही भेटलं. पर आले नाही बाबूजी झूट नाही बोलत. आलेच नाही 5 वर्ष निवडून आले तैचे 1 दिवसाले नाही आले. कसा काळ आला मग लोकांच्या कार्यकर्ता ना किता वाटल्या पण ह्या गरीब गुद्याचे लेकरं उपाशी तापाशी राहिले पण एका भाड्याच्या बैलानं अनाज नाही त्यांना लेकर राहिले मारायले. एवढा दुष्काळ पडला आता आमच्या वस्तीत. लॉकडाऊनमध्ये एकानं नाही फिरून पाहिलं आणि एकानं नाही म्हणलं काय 4 पायला अनाज घ्या म्हणून लेकर राहिले. मग काय नाही दिलं तेच नाही का माझं मग हवं तसे राहू मग आता त्याच्यामुळं नाव घेत जाऊ ना. इस कुएं की हालत को देखकर हम लोग अंदाज़ा लगा सकते हैं कितना भयानक है ये कुआं. तकरीबन पूरी तरह भरा हुआ ये कुआं है. रास्ते के लेवल पर आ चुका है. कभी भी कोई भी हादसा हो सकता है. क्या यहाँ की सत्ताधारी लोग उस हादसे का इंतज़ार कर रहे हैं कि जब तक इसके ऊपर कोई हादसा ना हो तब तक इसके ऊपर कुछ काम नहीं किया जाएगा. शायद इसी वजह से आज ये कुएं की हालत ऐसी है. आसानी से कोई भी जानवर कोई भी बच्चा इसमें गिर सकता है और एक बड़ा हादसा हो सकता है. इसके पहले यहाँ पर कुछ इस तरह का हादसा हुआ है कि बहुत बार हुआ है. इसके पहले यहाँ पे 2-3 लड़के जैसा कोई रहता है झगड़ा हो गया था कुछ हो गया था तो वो कुएं में आके गिर जाते हैं. कोई आत्महत्या करने के लिए देखता है. इसके पहले 2-3 बार बहुत जनों को निकाले है और कोई जानवर कुत्ता उत्ता वो यहाँ पे मरना चालूच रहता है. और जैसा हम नगर सेवक के पास में गए थे पहले क्या नगर सेवक को बोले थे हमने सर यहाँ पे अपने एक जाला चाहिए था तो उन्होंने बोले थे हाँ कर देते पर जाने के बाद में भी फिर वहाँ से रिप्लाई नहीं आता था कि हम कर देते करके. एक आदमी भेजते थे क्या नहीं कर देंगे फिर वो आता था इंक्वायरी लेके बस चले जाता था. बाकी नगर सेवक तो आते ही नहीं थे.
फिर उसके बाद में जाले के बाद में जैसा अभी दो तीन महीने की पहले की बात है, एक लड़की यहाँ पे जान देने के लिए आई थी, तो उसको हमने पकड़ उकड़ के फिर साइड में किए बचा थे। लिया आपने? हाँ बचा लिए। वो एक हादसा टल हाँ गया। एक हस्ता ठल गया, उसके पहले बहुत से हुए इधर। आप लोग इतने गंदगी के बीच में कैसे रह पाते हो यार? अभी सर ऐसा है क्या, रहना तो बोले तो अभी कैसा, कोई गरीब रहता है, कोई कैसा रहता है, अभी हम सब गरीब ही है। अभी नगर से अपन क्या चुन के देते, नगर सेवक को वोट क्या अपनी तरफ ध्यान देना चाहिए, अपन उस हिसाब से अपन नगर सेवक को चुन के लाते हैं। अभी पहले कैसा था सर, या बस्ती में कुछ भी व्यवस्था नहीं थी, अभी पहले नल उल कुछ भी नहीं था, अभी नल फिलहाल में दे दिए। अभी वैसा ऐसा आ रहा है क्या, जैसा अभी रोड वोड हो गया, इसके लिए भी हमने बहुत बार वहाँ पे ये दी है, क्या बोलते हैं, हाँ अर्जी दी है कि हमारे को रोड चाहिए, ये चाहिए, वो चाहिए। इसके पहले वो ट्यूशन के लिए भी हमने देती है, कुएँ के लिए भी, सबके लिए यहाँ पे दे चुके हैं हम। क्या हम मतलब लिखित तौर पर अर्जी दे हाँ, चुके? क्या हम आते उनका एक आदमी आता है, मेश्राम करके कोई है, संजय मेश्राम का, वो आता है बस देख के अपना लोड करके चले जाता है, उसके ऊपर कुछ रिप्लाई आता नहीं उधर से। और उसके अच्छा जैसा हम कचरा पट्टी के लिए भी बोलते हैं, जैसा कचरा पट्टी आज उसके हिसाब से हमारे जैसे कोई आजू बाजू के घर है, उनको सांस लेने के लिए जैसा हवा हुआ है, जो हवा ले पाते हैं वो हवा मिल नहीं सकती, इतना बड़ा वो ढीग हुआ है सर। वो ढीग के लिए भी हमने एप्लीकेशन दिए है, यहाँ पे ना नगर सेवक ध्यान देते, ना कृष्णा कोपड़े, जो कुछ है अपने आमदार जी कोई ध्यान देते नहीं है सर। मैं प्रकाश सुनटक के, अभी हम यहाँ पे 35 साल से यहाँ रह रहे भंडेवाड़ी में, लेकिन मैं छोटा सा बड़ा यही बस्ती में हुआ, लेकिन जो विकास देख रहा हूँ, विकास 1 रुपये का विकास नहीं है। लेकिन जो हमारे यहाँ से हमने कईयों नगर सेवक कैसे चुन के दिए, आमदार चुन के दिए, सिर्फ उनका विकास हुआ है। और जो ठेकेदार लोग हैं जिनको रोड का काम मिलता है, घर लाइन का, उनका विकास हुआ, लेकिन बस्ती का विकास अभी तक नहीं हुआ है। आप अभी देख रहे हो नागपुर शहर का जो पूरा कचरा है, आज हमारे पूरे भांडेवाड़ी का जो डंपिंग वार्ड, यहाँ पूरा कचरा आता है, लेकिन अभी जो कचरा डंपिंग है बस्ती के शहर के अंदर आ गया, तो यहाँ के जो लोग हैं, बच्चे हैं, इनके जो जीने का जो तरीका है वो बदल गया है। मतलब हर किसी को बुखार, ताप, खोखला हमेशा हमेशा इनको रहता है। यहाँ पे ना नागपुर महानगर पालिका का कोई भी आरोग्य विभाग का कोई दवाखाना है, ना यहाँ पे उसको आंगनवाड़ी जो डिलीवरी वाली बाई होती है उनको जो पोषण आहार मिलना है बच्चों को और डिलीवरी बाई को, तो कुछ भी प्रकार उनको मिलता नहीं है। उस कारण जो पोषण आहार जो मिल नहीं पाने से जो बच्चे हमारे एकदम थोड़े से अलग ही टाइप के मतलब हो रहे हैं, उनको मिल नहीं पा रहे थे। और सबसे पहले तो यहाँ गटर लाइन नहीं होने से क्या होता है, यहाँ आजू बाजू के जो लोग हैं इनमें आपस में ही झगड़े होते हैं। तो गटर लाइन सबसे बड़ा विषय है। गटर लाइन नहीं होने से यहाँ क्या होता है, जो सेफ्टी टैंक है, सेफ्टी टैंक में 2-4 महीने में उनका सेफ्टी टैंक भर जाता है, उस कारण उनको पर्सनली गाड़ी बुला के 2-2, 3-3 हज़ार रुपये खर्च करना पड़ता है पर्सनली। और यहाँ सब बेचारे हाथ मजूर लोग हैं, टाइम पे लाना, टाइम पे खाने वाला काम है, तो कहाँ से वो 3,000 रुपये देंगे और हमेशा गाड़ी बुलाएंगे। तो सबसे महत्व का विषय है गटर लाइन। इसके पहले हमने यहाँ के लोगों ने सब हम मिलके सम्माननीय खासदार जी है नितिन गडकरी साहब को, उनको निवेदन दिए गडकरी साहब को गटर लाइन के लिए, रास्ते के लिए और कचरा डंपिंग हटना चाहिए। लेकिन आज तक यहाँ पे ना कोई नगर सेवक देखते हैं, ना आमदार साहब आए, ना खासदार साहब आए। ये कब आएंगे, जब चुनाव आता है, वोटिंग आता है, तब ये लोग हमारे को दिखते हैं। इसके बाद में कोई दिखता नहीं है। अब यहाँ पे कुआं देख सकते हैं, कुएं में ऐसे अनेक जो घटनाएं घटी है। अभी 1-2 बार एक बच्ची यहाँ पे गिरी है। तो मेरे को कहना है जो खासदार साहब को, गडकरी साहब को, आमदार साहब को, क्या एकाधिक बच्चे या कोई यहाँ पे जब मरेगा तभी आप जागा होंगे क्या? हम यहाँ पे महानगर पालिका के पास भी गए थे, महानगर पालिका ने बोली कि हम यहाँ पे झक्का नहीं लगा सकते, ये हमारा अधिकार नहीं। वजह क्या बताया उसने? वजह ये बताया कि नागपुर महानगर पालिका क्षेत्र में ये जो कुआं है बोली, ये लेआउट का कुआं है बोले, और लेआउट का जो कुआं है उसमें हम झक्कर नहीं लगा सकते बोले, इसको आप लेआउट वाले भी लगाएंगे बोले, ऐसा उन्होंने बोला हमको। हाँ, और यहाँ पे कोई, मैं बोलता हूँ अगर कोई गिर गया, मर गया, तो यहाँ पे सम्माननीय आमदार साहब खोपड़ी जी है, वो इसकी जिम्मेदारी लेते हैं, या खासदार साहब है नितिन गडकरी साहब, वो इसकी जिम्मेदारी लेते हैं, या नगर से कोई तो भी है कि इसकी जिम्मेदारी लेना। कम से कम हमने जब आज पूरे 5 साल हो गए, 5 साल होने के बाद भी यहाँ पे एक रुपये का विकास नहीं। खुद नगर सेवक का विकास हो गया, आमदार साहब का विकास हो गया, खासदार साहब का विकास कर ले, लेकिन बस्ती का विकास अभी भी नहीं है। अभी ऐसी हमारी ये पूरे भांडेवाड़ी तुलसी नगर की ऐसी हालत है, अबूमिया नगर की। अभी भी बेचारे जो लोग हैं त्रस्त है, और पूरे हर लोग घर में नहीं कि आपको हर व्यक्ति बीमार मिलेंगे यहाँ पे, तभी तो से बहुत लोग परेशान हो गए, अभी भी बहुत परेशान है। ये हाल है यहाँ के पार्षदों का। क्या वाकई में हम लोग पार्षदों से उस तरह की अपेक्षाएं कर सकते हैं जिन अपेक्षाओं के लिए हम उन पार्षदों को चुन के लाते हैं? यह आक्रोश इस वृद्ध महिला का साफ तौर पर नजर आ रहा है कि किस तरह से लॉकडाउन में इन लोगों ने अपना समय बिताया है। ये हाल, ये स्थिति है बहुत हाल आहे जी बाबूजी, बहुत तुलसी हाल आहे. नगर परिसर की। एवढूले लहान डंपिंग लहान यार्ड से लेकरं सटा हुआ एरिया है
डंपिंग यार्ड से सटा हुआ एरिया रहने के बावजूद भी यहाँ पर लोग रहते आ रहे हैं, लेकिन फिर भी किसी तरह का कोई विकास नहीं। एक सपना दिखाया गया था हमें स्मार्ट सिटी का, नागपुर में स्मार्ट सिटी की तैयारियां हो चुकी है, एक तरफ मेट्रो के काम चल रहे हैं, बड़े बड़े ब्रिजेस के काम चल रहे हैं, लेकिन जहाँ पर वाकई में कामों की ज़रूरत है उस परिसर का क्या, बहुत बड़ा सवाल है। चाहे पार्षद हो, चाहे विधायक हो, चाहे सांसद हो, चुन के आने के पहले हाथ जोड़कर सबसे बहुत कुछ वादे करते हैं, लेकिन क्या वाकई में उन वादों के ऊपर वो खरे उतरते हैं? यहाँ की हालत देखने के बाद बहुत बड़ा सवाल खड़ा होता है ये, क्या वाकई में हमने सिर्फ पक्ष को लेकर ही काम करना चाहिए या हमने एक काम करने वाला इंसान भी चुनना चाहिए? बहुत बड़ा सवाल है। इसी सवाल के साथ दोस्तों रुकते हैं यहीं, मिलते हैं अगले एपिसोड में। जुड़ रहे आवाज़ इंडिया के साथ, तब तक घर पर रहे, सुरक्षित रहे, स्वस्थ रहे और देखते रहिए आवाज़ इंडिया टीवी।